माझं नाव सावित्री बाबुराव माळे, कर्नाटकमध्ये आहे. तालुका बेडगाच आहे. आमचं छोटंसं मेस आहे. तेव्हा सर जेव्हा ते कार्ड देऊन गेले तिथे मग असं सहज आले होते. तेव्हा आम्ही बरेच होतो. असं आमचं कैंगन वॉटरचं हे आहे म्हणून कार्ड देऊन घेतलं मुलग्याकडे. ते पुढं 2024 मध्ये चांगले होते. अचानकच काय कळलं नाही काय झालंय मला. 4 महिने अंगावर पडले. तिथनं मग पोट ते फुगायला लागले. हॉस्पिटलला गेलं तर नॉर्मल गोळ्या औषध दिले, काय लक्ष दिलं नाही. फार जास्त झाले मला. अष्टराधारला गेले, त्यांनी म्हटले लई दिवस नाही आहे, पूर्ण 4था स्टेज आहे कॅन्सर, आणि ट्रीटमेंट या म्हटले. तिथं 2 घेतले मी ट्रीटमेंट. केमो त्यांनी केलं. मग आम्हाला ते एकच कमी भेटलं, पाणी काढले पोटातले. पाणी झाले 2 लिटर. मग तिथनं आम्हाला बरं वाटलं नाही. ते बदलून घेतलं आम्ही, कॅन्सर सेंटरला घेतलं. त्याच्यानंतर काय झालं, आम्हाला दवाखाना बरोबर वाटलं नाही. त्याच्या अगोदर आम्हाला आनंद सरांकडनं आम्हाला कॅंगन वॉटरचं मेसेंजर जवळ कुठं सांगा म्हणताना मग त्यांनी 5 सरांचं दिलं. आम्ही कन्नरमध्ये राहतो, आमचा भाऊ कन्नरमध्ये आहे. तिथं टाकण्यासाठी मग 5 सरांचा नंबर मिळाला. 5 सराकडे गेलो आम्ही. मग पाणी बघितलं, पाणी सांगितलं. 5 सरांनी सांगितलं तुम्ही पाणी घ्यायच्या अगोदर माझा गॅरंटी होते की ह्या पाण्यानं माझं पेशंट नेट होत आहे. आणि गाठ नारळावडी मोठी होती ती 18 दिवसात एक 5-6 वेळा लाईव्ह पाणी दिलं त्यांच्या घरी घेऊन पेशंटला. आणि तिथल्या तिथं कन्नरमध्ये पाणी देत 18 दिवसात. त्याच्यानंतर मला दवाखान्यात खूप पसंत पडला नाही मला. मी ज्या दवाखान्यात बदललो, कॅन्सर सेंटरला आलो. कॅन्सर सेंटरला आल्यानंतर पामणे सरांनी रिपोर्ट बघितल्यानंतर म्हटलं आम्ही एकदम रिपोर्ट काढणार. हे रिपोर्ट तेवर आम्ही पेशंट असं झाले असं वाटत नाही. मग त्यांनी रिपोर्ट काढायला दुसऱ्या पेशंटला घेऊन आलो. पावसाळा चालू होता. मग रिपोर्ट काढणार पैसे त्यांनी भरलो. मग रिपोर्ट सिटी स्कॅनमध्ये नेलं. बायोप्सी करणार म्हटलं, म्हणजे बायोप्सी करणार म्हटलं तर सिटी स्कॅनमध्ये नेलं. तो बरोबर 18 दिवस झाले होते पाणी घेऊन घ्या. सिटी स्कॅन करताना ते डाट पूर्णपणे गेलेलं होतं. त्याच्या अगोदर म्हटलं तुझं गाठ पूर्ण करणार आहे पाण्यामुळं, तू काळजी करू नको. पेशंट बाहेर हसत आला आणि म्हणाले का तुम्ही सांगितलं ना माझं गाठ ती करली. मग त्याच्यानंतर डॉक्टरांनी सगळं 4-5 जण मिळालं. आम्ही पण 4 जण होतो. एका रूममध्ये गेला. मग त्यावेळी पवार डॉक्टरांचं मॅडम ती काय म्हणाली, पेशंट येऊन टेक्याचं मारली, कॉंग्रॅच्युलेशन म्हणाली आजपर्यंत आम्ही 20 वर्ष दवाखान्यात टाकलोय, एका केमोमध्ये एवढी मोठी गाठ बिघडत नाही. तुम्ही काय कार्य त्याला सांगा म्हणाले. आम्ही कॅंगन वॉटर घेतलं म्हणून सांगितलं नाही. आम्हाला आत्मविश्वास आहे की असं गोट केले देव आहे म्हणून. मला देवानंच पाणी घ्यायला सांगितलं. हे बी गोष्ट सत्य आहे. हे पाणी घ्यायला मी गेल्या 35 वर्ष मी 40 वर्ष मी कौल लावतो आमच्या सिद्धेश्वर गावात. मला पाणी घ्यायला देवानेच कौल दिलता म्हणून मी गॅरंटी ना भाट सरायला यायच. भाट सर सांगेल या मी पाणी घ्यायच्या अगोदर ॲडव्हान्स सांगितलं होतो तुमच्या पाण्यामुळे माझं पेशंट नीट होणार आहे. आता सांगितलं तर अगोदरच मला यांनी सांगितलं ज्या दिवशी पाण्यावर आले त्या दिवशी. आणि त्यानंतर मग पाणी चालू झालं आपलं 18.5 आणि 9.5. आणि मग यांनी रिपोर्ट काढले कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये. त्यांनी सांगितलं गाठच नाही तर पुढची परीक्षा घेण्याची काहीच गरज नाही. आणि त्यांचे दुसरे औषधोपचार चालू होते, सक्सेस झाले. आणि आज पूर्ण 100% बरे. सरांनी सेंटर चालू केलं. दुवासिवंत बेसिक यांचे दुवासिवंत बेसिक माहिती का सरांना. आणि सरांचा नेम झाल्यामुळं सरांनी डिवाइस करायचा निर्णय फायनल केलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या माहिती सरांसाठी गोड सरांना विनंती करतोय देऊन त्यांचा सत्कार करण्यात यावं. एक मिनिट अजून जर पहिला रिपोर्ट CA 125 2934.4 होते. म्हणजे दवाखान्यात अगोदर मग गावात रिपोर्ट काढला होता. नंतर एक हेमो होऊन ते दुसऱ्याला इथं कॅन्सर सेंटरला आल्यानंतर दुसऱ्या वेळी त्यांनी काढलं. तोवर 18 दिवस संपले ते.
त्यावेळी CA-125 34.5 आलं. त्याच्यानंतर 3 केमो ऑपरेशन झाल्यानंतर त्याच्याने CA-125 काढलं, त्यावेळी 15.2 आलं. त्याच्यानंतर परवा 9/4/2024 मध्ये रिपोर्ट काढलं, 8.44 झाला CA-125. पुढच्या वेळी 9 जुलैला आणि आम्हाला तारीख दिली, त्यावेळी माझ्या अंदाजानं 4 पॉईंट किंवा 3 पॉईंट येणार आहे. धन्यवाद. थँक्यू सर. एक मिनिट. मला हे नुसतं कॅम्पेनवरचं पाणी देऊन माझं लाईफ चांगलं झालं, ह्याच्यावर मी थांबलो नाही. आनंद सरांनी बिझनेस प्लॅन दिला, मी थांबत मशीन घ्या म्हणून मग मी आर्थिक अडचण आहे म्हणून 1 महिना 2 महिना टाकला माझा विचार होता. आनंद साहेबांना बिझनेस प्लॅन दाखवलं मला. बिझनेस प्लॅन दाखवल्या पटाला त्याच्या अगोदर मी दुसऱ्या कंपनीमध्ये मुदकेत कंपनीत केलेलं पटणं माझ्या डोक्यात आलो. 2 दिवसात मी सिलेक्ट झालो मशीन घ्यायला. म्हणजे विटॅमिन एम त्यांना ऍक्टिव्ह केलेला आहे. रिझल्ट एवढा येऊन सुद्धा मशीन घ्यायला सर तयार नव्हते. मग तो बिझनेस ऐकायला तुम्ही तयार आहात का पुढच्या वेळेला सांगूया? ठीक आहे, सरांचं हे करूया, सत्कार करूया आणि अनेक रिझल्ट